नमस्कार मित्रांनो, मी निखिल कनाळ पुण्यातून बोलतो आहे. मी असं ठरवलं की भरपूर जे चॅनल्स आहेत ते इंग्लिश आणि हिंदीमध्येच आहेत. मोस्टली तर इंग्लिशमध्ये आहेत. माइंडबद्दल, सेल्फ हेल्पबद्दल बोलणार आहे. तर मी असं ठरवलं की मराठीमध्ये बनवूया. आणि इंग्लिशमध्ये तर एवढं फ्लुएंट तर नाही आहे मी, हिंदीमध्ये ओके, पण मराठी माझी भाषा आहे. तर म्हटलं ज्यामध्ये मी फ्लुएंट आहे, जे पण जसं पण बोलतो आहे, गावठी आणि नॉर्मल पण मिक्स आहे, मराठी पण आपली धड नाही, पण ते फ्लुएंट आहे. जे पण मला बोलायचे ते मी मराठीमधनं एकदम प्रॉपरली व्यक्त करू शकतो. ठीक आहे, तर प्रयत्न करतो. तर आजचा टॉपिक आहे की आपलं जे माइंड आहे ना, ते एक्स्ट्रीममध्ये विचार करत असते. ठीक आहे, त्यामध्ये एक काय माहिती आहे की एक सिस्टम आहे की एक तर ते एकदम पॉझिटिव्ह विचार करत आहे, नाहीतर एकदम निगेटिव्ह विचार करत आहे. एक्स्ट्रीममध्ये काय पण होऊ दे, ते एक्स्ट्रीममध्येच विचार करते. त्याला न्यूट्रल विचार करता येत नाही. एकतर जर तुमच्या आयुष्यात काही चांगलं चाललं असेल तर तो आता फक्त एक्स्ट्रीम चांगलाच विचार करत असतो. ठीक आहे, आणि जर वाईट काहीतरी तुम्ही ऐकताय नाही तर झालं असेल तर तो आधी अजून त्याच्या एक्स्ट्रीम निगेटिव्ह विचार करायला चालू करतो. ठीक आहे, आणि इमॅजिनेशन असतात ते सगळे. विचार करणं म्हणजे त्या प्रकारचे कुठले पण तुम्ही मूवीज बघितला असेल आणि बुक्स वाचले असतील, नाही तर स्टोरीज ऐकल्या असतील, वाचल्या असतील, वेब सिरीज, हे सगळे आहे ना, तो त्याबरोबर रिलेट करतो आहे आणि ते सगळे इमेजेस तुम्हाला हिरो करून ते परफॉर्म करायला चालू करतं आहे. आणि ते तसे गोष्टी तुझ्याबरोबर होणार आहेत असं ते आपल्याला दाखवायला चालू करते. आणि ते एकदम फास्ट होते आणि एकदम असं क्लिअर असते ना की आपल्याला समजत नाही की हे सगळं फक्त एक प्रोजेक्शन, फक्त एक इमॅजिनेशन आहे, फक्त एक नाही का ड्रीम. आपण जसं बघतो स्वप्न, ते फक्त स्वप्न आहे, ते कल्पना आहेत त्या फक्त. की आत्ता सध्या ही घटना झाली आहे आणि ही घटनेशी रिलेटेड अशा भरपूर अशा फाईल्स आहेत आपल्या डेटामध्ये, ज्या मी मूवीज आणि बुक्स नाही तर स्टोरीज कुठं पण ऐकलं, ते जे पण मी ऐकलं आहे त्याशी ती घटनेशी रिलेट करता येते. आणि त्याच्याबद्दल जेवढं पण होऊ शकते ते सगळे पॉसिबिलिटीज आपल्या डोक्यात. जर पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्हचं इमॅजिनेशन असतात, आणि निगेटिव्ह असेल तर निगेटिव्हचे इमॅजिनेशन असतात. पण ते मिक्स पण असतात. जेव्हा तुमच्याबरोबर भरपूर चांगलं चालू असेल तर ते निगेटिव्ह पण आणते. पण ते मोस्टली पहिलं तर पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह, एक्स्ट्रीम पॉझिटिव्ह विचार करते. निगेटिव्ह असेल तर एक्स्ट्रीम निगेटिव्ह. म्हणजे समजा आता एक एक्झाम्पल घेऊ आपण, की तुम्हाला असा फोन आला की तुमच्या घरच्यामधलं कुठल्या तरी एका मेंबरचा ॲक्सिडेंट झाला आहे म्हणून. तर ह्याच्यामध्ये काय होतं आहे, ॲक्सिडेंट शब्द ऐकल्यावर ते डायरेक्ट प्रोजेक्शन होतात. प्रोजेक्शन कसलं आहे की जे पण तुम्ही ॲक्सिडेंट बरोबर असोशिएट केलं आहे, जे पण म्हणजे ते तुम्ही नाही करत, ते ॲटोमॅटिक झालेलं असते. ॲक्सिडेंट शब्दाबरोबर काय काय गोष्टी चिटकल्यात, जे असोसिएशन असतात, म्हणजे ते कनेक्शन झालेले असतात त्याचे, की आज ॲक्सिडेंट म्हणजे हे असं असतं, इमेजेस असतात, वर्ड्स असतात, असले सीन असतात, असं ते असोसिएशन झालेलं असतं. मग ज्या वेळेला ॲक्सिडेंट झाले असं ऐकलं त्यावेळेला फटाफट सगळे प्रोजेक्शन, सगळ्या फाईल अशा ओपन होतात एकदम फास्ट. त्यामधले एकदम निगेटिव्हच असतात ते मोस्टली. ठीक आहे, असं पॉझिटिव्ह म्हणजे नॉर्मल नसतं त्यामध्ये, सगळं एकदम एक्स्ट्रीम निगेटिव्ह असतं. मग ते ॲक्सिडेंट झालं आहे म्हणल्यावर मग ते ॲम्ब्युलन्स विचार करते, मग असं रक्त पडलं आहे का, आणि एकदमच त्याच्या पण एक्स्ट्रीम विचार करते मेला. मग त्याच्यावरनं मग ते दुसरा एक पॉझिटिव्ह सिस्टम येतो, तर नाही ॲक्सिडेंट म्हणजे थोडं नुसतं डायरेक्ट थोडी मरतात. ते असं ते चालू होते तिथं कार्यक्रम. म्हणून एकदम नाही का असं आपल्याला सुचत नाही काय का, तरी हे ना
थॉट प्रोसेस चालू होतात. त्यामुळं ते सीन ऐकला जे अनहोनी म्हणजे मिसहॅपनिंग, की बाबा हे नव्हतं घडलं पाहिजे, असलं काहीतरी घडलं आहे त्यालाच ॲक्सिडेंट म्हणतात. आणि त्या ॲक्सिडेंटबरोबर जे पण ते असोशिएट झालं असेल की हे माझ्याबरोबर झालं आहे, माझ्याबरोबर म्हणजे घरातल्याबरोबर, म्हणजे कोण का असं ना ते माझ्याच बरोबर असते, माझ्याबरोबर झालं असं ज्या वेळेला ते ऐकली ती न्यूज तुम्ही फक्त, त्यावेळेला ते एवढं खतरनाक त्याचे प्रोजेक्शन सुरू करते, इमॅजिनेशन्स असोशिएट करते ते फटाफट एकदम धाड 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 आणि पूर्ण हँग करून टाकते. मग तुम्हाला हे नॉर्मल तोंडातनं शब्द बाहेर निघत नाहीत. फोन करायला जातं तर फोन डायल होत, नंबर लक्षात येत नाही, म्हणजे नॉर्मल लॉक उघडत नाही. जे पण तुमचं पॅटर्न असेल ते तुम्ही झोपेत पण काढू शकता, ते त्या परिस्थितीमध्ये काढू शकत नाही. का तर ते पूर्ण एवढं ते भयंकर, म्हणजे ते रडार सिस्टम ओपन होतात की आता काय खरं नाही आपलं, म्हणून ती निगेटिव्हिटी असते ती ब्लॉक करते तुमचे नॉर्मल बिहेवियर, बोलणं, आवाज येत नाही तोंडातनं. ठीक आहे, गाडी वगैरे तर चालूच शकत नाही, भरपूर मुश्किल होतं. का तर ते इमॅजिनेशन एवढं खतरनाक असते. आणि हे सगळं काय होतं की आपल्यामध्ये अवेअरनेस नसल्यामुळं असं होतं. जर अवेअरनेस आपण आणतोय की अशा कंडिशनमध्ये आपण जर समजा ॲक्सिडेंट झालं आहे, मग आपण फटाकदिशी असं ध्यान द्यायचं आहे की आता आपलं डोकं काय विचार करायला चालू करतं आहे. ते एकदम फास्ट करतं आहे, ते तुम्हाला त्याचे फक्त तुम्हाला बघायचं आहे विचार काय चालू झाले आहेत आणि बॉडीमध्ये काय फिलिंग्स कशात तयार झाल्या. त्यामध्ये तुम्हाला काय विचार नाही करायचं, फक्त तुम्हाला बघायचं की आता काय विचार चालू झाले आहेत. ॲक्सिडेंट झाला आहे, मग ते पॉझिटिव्ह तर नाही, डायरेक्ट निगेटिव्ह एक्स्ट्रीम निगेटिव्ह विचार करायला चालू करते. ते नॉर्मल विचार करायचा आपल्याला, नॉर्मल ठेवायचं आहे की बाबा ॲक्सिडेंट म्हणजे नुसता पडला असेल आणि थोडंसं खरचटलं असेल त्याला ॲक्सिडेंट म्हणतात. दुसरे पण होऊ शकतात, पण पहिला तुम्हाला तिथं पोचल्यावर जे आहे ते फॅक्ट म्हणजे समजूनच जाईल ना. इथनं घरातनं अजून तिथं जाऊपर्यंत एक 10 किलोमीटर काय ते निगेटिव्ह की हात तुटला आहे, पाय तुटला आहे, मेला आहे, हे सगळं असले इमॅजिनेशन तिथं थांबवायचेत आपल्याला, नॉर्मल ठेवायचं. आणि पॉझिटिव्हचं पण तसंच आहे की कुठली पण एक गोष्ट आली, हे ट्रेडिंगच्या रिलेटेड तर भयंकर जबरदस्त बसते सगळं. पण हे लाईफमध्ये पण सगळीकडेच कामाला येते. जे पण मी ट्रेडिंगमध्ये शिकतो, स्टॉक मार्केट ट्रेडिंग करताना, ते हे सगळीकडे ह्या लाईफमध्ये पण फील्ड येतं. ते ट्रेडिंग म्हणजे एक छोटं व्हर्जन आहे लाईफचं, पण पूर्ण जे माइंड आहे ना ते सगळीकडे एकच करते, कारण की हा एकच आहे सगळीकडे, तो एकच टाईपने वर्क करतो आहे. ठीक आहे, पण तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं की आपलं एक माइंड असं काम करतं आहे, ही एक फक्त नुसते तुम्हाला हे नॉलेज जे मी शेअर करतो आहे, इन्फॉर्मेशन, ही हा एक फक्त थॉट की आपला माइंड एक्स्ट्रीममध्ये विचार करत असतो. तर एक्स्ट्रीम पॉझिटिव्ह, एक्स्ट्रीम निगेटिव्ह या दोनच पोलॅरिटीमध्ये काम करत असते ते. ठीक आहे, नॉर्मल नाही त्यासाठी, जे पण आहे ते एक्स्ट्रीमच असते. मग तुम्ही ही नुसतं अवेअरनेस, ही नॉलेज म्हणजे एक फिल्टर देतो मी तुम्हाला. हा एक नॉलेज म्हणजे एक फिल्टर आहे जे आपल्या अवेअरनेसमध्ये आलं तुमच्या, मग ते तुमचं अवेअरनेस आहे ते बघायला चालू करते की अच्छा माझं डोकं आता काय कुठली तर बॅड न्यूज ऐकली तर एक्स्ट्रीम निगेटिव्ह कसं बघते, मग ते तुम्ही आता पकडायला चालू करता. तुम्ही त्या सगळ्या गेममध्ये अडकत नाही. ठीक आहे, एकदम पॉझिटिव्ह काहीतरी व्हायला लागलं तर अति जास्त पॉझिटिव्ह की एकदा लॉटरी लागली तर मला सारखी लॉटरी लागेल, नाहीतर एकदा एक चांगला ट्रेड आला तर ते सारखेच चांगले ट्रेड येतील, नाहीतर जे पण काही चांगलं व्हायला लागले तर अजून चांगलं होत राहील. तसं नसते ते, नथिंग इज परमनंट. इथं आहे ना सगळं चेंज होत राहते. चांगलं आहे तर वाईट आहे, चांगल्यानंतर वाईट येते, वाईटनंतर चांगलं येते, हे सगळं चालत राहणार. हे सगळं बेसिक रिअलिस्टिक गोष्टी आहेत, ह्या आपण ॲक्सेप्ट नाही करत. पण जर हे ॲक्सेप्ट करून आपण चालायला लागलो ना तर हा व्यवस्थित नॉर्मल राहतो आहे. ठीक आहे, नाहीतर हा तुम्हाला नुसता ह्याच्यामध्येच हँग करणार आहे, एकदम एक्स्ट्रीम पॉझिटिव्ह, एक्स्ट्रीम निगेटिव्ह, त्यामध्ये भयंकर त्रास होतो आहे. ठीक आहे, म्हणजे काय झालेलंच नाही आहे, त्या गोष्टीची इमॅजिनेशन मारला घरच्याला, अजून त्याला खर्चटलं आहे घरच्याला फक्त,
भाऊ असन कोण पण असन तो पडला आहे गाडीवरनं आणि खरचटलं आहे त्याला, पण इथं डोक्यामध्ये मारलं आहे त्याला, मारून ॲक्सिडेंट पाय तुटला हात तुटला असं खतरनाक मी बघितलं आहे, स्वतः पण केलं आहे आणि मी आसपास पण बघत असतो या सगळ्या गोष्टी. म्हणजे त्यांचे जो रिॲक्शन्स असतात ना खतरनाक, नुसतं न्यूज ऐकल्यावर एकदम डेंजर रिॲक्शन्स असतात. ते का रिॲक्शन्स असतात, तर रिॲक्शन म्हणजे ते इमॅजिनेशन केलं आहे त्यांनी आता, आणि ते इमॅजिनेशन मग त्यांनी ते इमॅजिनेशनला खरं मांडलं, त्यातनं ते असा आवाज नाही तर रडणं बिडणं बाहेर येते आणि तर तसं थरथरते बाहेर येते. बघा तुम्हाला लय फायद्याची गोष्ट आहे. आणि हे दुसऱ्याला पण सांगा की असं असतंय, ठीक आहे, जरा इझी पडते, सगळं नॉर्मल होतं जगणं. या माइंडचे असं विचित्र बिहेवियर, तर डिफॉल्ट मोड असते ते असंच असते मोस्टली सगळ्यांच्यामध्ये. ओव्हर रिॲक्शन्स मोस्ट ऑफ द टाईम देत राहते, ते काही गरज नाही आहे. पहिलं जाऊन तर बघ तर पहिलं, नाहीतर समोरच्या ज्यानं पण न्यूज सांगितलं त्याला पहिलं डिटेलमध्येच विचारायचं, नुसतं ॲक्सिडेंट तांडव नाही करायचं तिथं. हे सगळीकडे अप्लाय करून बघा तुम्ही. मी आता एकदम जरा एक नॉर्मल एक्झाम्पल सांगितलं की ॲक्सिडेंटच्या बाबतीत हे असं करते, तर भरपूर ठिकाणी असं करते ते. थोडं पण काय पण ऐकलं, भांडणं म्हणले की तिथे डोकं बिकं फोडलं असं शब्द, आपल्या असोसिएशन कसे झालेले असतात ते प्रोजेक्शन होतात. आणि ते प्रोजेक्शन आपलं एवढं फास्ट होतं ना की आपल्याला कळतच नाही की ते फक्त एक प्रोजेक्शन आहे, फक्त एक इमॅजिनेशन आहे, एक कल्पना आहे ती, ते खरं नाही आहे. तुमच्या डोक्यात तुम्हाला स्वतःला तुम्ही लय वेळेला हारवलेलं असते, हार मानलेली असते, नाही तर मारलेलं असते ते. रिॲलिटीमध्ये तसं होत नाही, ते वेगळं असते, नॉर्मल असते ते. नॉर्मल हे माइंडला समजत नाही, ते एक्स्ट्रीममध्ये विचार करते. ह्या गोष्टी जरा एक 2-3 वेळा व्हिडिओ बघा, जरा समजून घ्या याच्याबद्दल. आणि ह्याच्याबरोबर अजून मला अजून काय सांगायचं, पण ह्याच्यामध्ये काय ते प्रॉपरली त्या टायमिंगला येत नाही ना तोंडातनं बाहेर. आणि मी काय एक स्क्रिप्टेड लिहित नाही, म्हणजे हे फक्त एक टॉपिक धरला मी की ह्याच्यावर बोलायचं आहे, जे पण येते ते फ्लो येते, ठीक आहे. नंतर जर गरज पडली तर मी अगोदर लिहितो म्हणून, पण ते बरोबर नाही वाटत तसं मला. जे येईल ते येईल, ठीक आहे. अनएडिटेड व्हिडिओज आहे ते सगळं, कारण का ते झंझट मी नाही करू शकत, त्यामध्ये भरपूर टाईम जाईल आणि मग जास्त टाईम जाणार, म्हणून मग मी ते पूर्ण अवॉइडच करायला चालू करेल. त्यासाठी तुम्ही तेवढं समजून घ्या, हे व्हिडिओ एडिटेड नाहीत, एक सिंगल शॉटमध्ये फक्त रेकॉर्ड करणार आणि ते तुमच्यावर शेअर करणार. आणि ह्याच्यामध्ये कमी पडलं तर परत दुसरा व्हिडिओ त्याच्या पार्ट 2 म्हणून असं पण बनवू शकतो, ठीक आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. एक्स्ट्रीम थिंकिंग पॅटर्न, एक एक्स्ट्रीम थिंकिंग स्टाईल असते त्याची, एक वे ऑफ वर्किंग, ते तसं वर्क करतं आहे, समजून घ्या. एक्स्ट्रीम थिंकिंग, मी याला ETP पण म्हणतो, एक्स्ट्रीम थिंकिंग पॅटर्न, ठीक आहे. या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्यू. आणि लाईक करा, कमेंट करा तुम्हाला कसं वाटतं ते या इन्फॉर्मेशन. आणि याच्यामध्ये भरपूर अशा काय माझ्या डिस्कवरीज आहेत ज्या मी स्वतः डिस्कवर केल्या आहेत आणि दुसऱ्यांकडं पण शिकलो आहे. मग ते मी माझ्या भाषेमध्ये अवघड का सोपी मला नाही माहिती, ते सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. कसं वाटते तुम्ही शेअर करा. थँक्यू.